राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत असतानाच अचानक हवामानात महाराष्ट्र रेन बदल झाला आहे। मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे। तसेच 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ हवामान झाले आहे। यामुळे उष्णता कमी झाली आहे। पुढील 5 दिवस असेच हवामान राहणार आहे। याशिवाय काही जिल्ह्यांना पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची भीती आहे। हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे याची माहिती घेऊ। हवामान विभागाने ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 ते 3 तारखेपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत उद्या बुधवार पाऊस होईल असा अंदाज आहे। या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट मिळाला आहे। जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांत उद्या जोरदार पाऊस होईल। या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। तसेच पुणे, पुण्यातील घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना 1 आणि 2 एप्रिल या 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट तर सातारा जिल्ह्यात उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यासाठी पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यातील या जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस। हवामान विभागाचा अंदाज काय? बीड जिल्ह्यासाठी 3 आणि 4 एप्रिल, नांदेडसाठी 4 एप्रिल, लातूर, धाराशिव जिल्ह्यांसाठी 3 व 4 एप्रिल, अकोला आणि अमरावतीत पुढील 2 दिवस, भंडारा जिल्ह्यात 2 ते 4 एप्रिलपर्यंत, बुलढाणा आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्वच ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। बीड जिल्ह्यासाठी 3 आणि 4 एप्रिल, नांदेडसाठी 4 एप्रिल, लातूर, धाराशिव जिल्ह्यांसाठी 3 व 4 एप्रिल, अकोला आणि अमरावतीत पुढील 2 दिवस, भंडारा जिल्ह्यात 2 ते 4 एप्रिलपर्यंत, बुलढाणा आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्वच ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे।